त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत नंदिनी किचनमध्ये असते. जीवासाठी मस्त मशरूम पुलाव, तर इकडे काव्याकरिता मस्त मेथीचे खमंग असे लाडू तिने बनवलेले असतात आणि दोघींच्या थोड्याशा गप्पा इथे रंगत आलेल्या असतात. तेव्हा आपण पाहतो की काव्या तिला विचारत असते, काय ग ताई, जन्मेजयंचं ऑफिस कसं चाललंय? काय आहे तिकडे त्यांच्या ऑफिसमधले अपडेट? त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का, बरं चाललंय ग, आता सुरुवात आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का काव्या, ते प्रत्येक काम करत असताना ना अगदी झोकून देऊन ते काम करतात. हो, ते तर दिसतंच आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू, रात्री पण तसेच आले. आणि रात्री आल्यानंतर ते साधं 2 घास जेवलेसुद्धा नाही आहेत ग. त्यामुळेच थोडंसं टेन्शन येतंय, असं नंदिनी बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे काव्या म्हणत असते, नको काळजी करूस, होईल सगळं. म्हणूनच बघ ना, मी आज त्यांच्याकरिता मस्त मशरूम पुलाव बनवला आहे आणि तोच मी ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे. त्यावर लगेचच आता काव्या म्हणत असते, हो हो नक्की जा. काव्या, तुला आठवतंय का, एक वेळा मी असंच तुला ऑफिसमध्ये पार्थला इथे उपवास आहे म्हणून ऑफिसमध्ये खिचडी बनवून घेऊन पाठवलं होतं. त्यावर लगेच काव्या म्हणत असते, हो, मी कशी विसरेल ते. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो, कारण तेव्हा ना पार्थला इथे उपवास वगैरे असं काहीच नव्हतं. काय काय सांगतेस काय ताई तू? त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, हो, मी फक्त खोटं सांगितलं होतं. काय करणार, तुला ऑफिसला पाठवायचं होतं ना, तू विसरली आहेस का? तेव्हा काव्या म्हणत असते, नाही ग ताई, त्या गोष्टी मी कशी विसरेल, माझ्या चांगलंच सगळं काही लक्षात आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते, हो ठीक आहे. तर आता इकडे काव्याला ते सगळं काही आठवत असतं, कशा पद्धतीने जीवाचं आणि त्याचबरोबर तिचं भांडण झालं होतं आणि जीवा तिला बोलला होता की चांगलं मस्त नवरा बायकोचं नातं तू इथे निभावत आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तो इथे तिला बोलला होता. तर आता इकडे हे सगळं काव्याला आठवत असतं. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, जे CCTV फुटेज रम्या आणि वसूच्या हाती लागलेलं असतं, ते आता ते CCTV फुटेज इथे प्ले करून पाहत असतात. आता CCTV फुटेज प्ले करून पाहत असताना हे वसू म्हणत असते, नक्कीच काहीतरी मोठं गबाड आपल्याला सापडणार आहे. काही जरी झालं ना तरी आपण हे सगळं शोधायचं आहे. बघूयात आता काय आणि कसं मिळतंय. तर तेव्हा लगेच इकडे आपण पाहतो की आता ते CCTV फुटेज इथे लॅपटॉपला अटॅच केलेलं असतं आणि CCTV फुटेज लॅपटॉपला अटॅच केल्यानंतर आपण पाहतो की आता फक्त 8 सेकंदामध्ये ते प्ले झालेलं असतं आणि 8 सेकंदाच्या वरती काही ते CCTV फुटेज इथे दिसत नसतं आणि त्यामुळे थोडासा खूपच जास्त जरा गोंधळ होत असतो. आता पुन्हा एकदा लावून बघ बरं ते CCTV फुटेज. तेव्हा परत एकदा ते CCTV फुटेज इथे प्ले करण्यात येतं. आता पुन्हा एकदा CCTV फुटेज प्ले करण्यात आल्यानंतर पुन्हा सेम त्याच पद्धतीने 8 सेकंदाचंच ते CCTV फुटेज दिसतं. काव्यापर्यंतच येऊन ते थांबतं. त्यावर रम्या म्हणत असते, ह्या CCTV फुटेजमुळे तर आता गोंधळच झालाय. त्यावर वसू म्हणत असते, ह्या एवढ्या 8 सेकंदाच्या CCTV फुटेजसाठी एवढे पैसे दिलेत का आपण? आत्ताच्या त्या रम्या त्याला फोन कर बरं. म्हणून लगेच आता इकडे रम्या त्या समीरला फोन करत असते आणि समीरला फोन केल्याबरोबर म्हणत असते, काय रे मूर्खा, 8 सेकंदाचा CCTV फुटेजसाठी एवढे पैसे घेतलेस तू आमच्याकडून? ते म्हणत असतो, हो मॅडम, काय करणार आता, जेवढं रिकवर झाला डाटा तेवढा तर दिलाय मी. त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते, या एवढूशा CCTV फुटेजसाठी आपण एवढे मोठे पैसे घातलेले आहेत. काय ग रम्या, काय आहे हे सगळं, काय करायचं आता, असं कसं होऊ शकतं? त्यावर लगेच आता रम्या म्हणत असते, आई, उगाच आपण ह्या मूर्खाच्या मागे वेळ वाया घालवला, त्यापेक्षा ना आपण ती बाई कोण आहे ना हे शोधलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा वसू म्हणत असते, हो रम्या, तू अगदी बरोबर बोलत आहेस, पण असू देत ना, आता आपल्याला हे तर कळलं की काव्याचं नक्कीच काहीतरी मोठं आहे आणि ते आपल्याला शोधायचंच आहे. त्यावर लगेच आता वसू म्हणत असते, रम्या, तू काळजी करू नकोस, आजच ती बाई कोण आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मी शोध घेते. त्यावर रम्या म्हणत असते, हो आई, मी ऑफिसमध्ये व्यवस्थित टार्गेट करते जीवाला आणि इकडे तू मात्र ती बाई कोण आहे काय आहे ना ह्या सगळ्या गोष्टी एकदा तू पाहून घे. त्यावर लगेच आता वसू कामाला लागलेली असते. तर रम्या म्हणत असते, आता तर आई तुला एक गोष्ट सांगू, इकडे तू त्या
मावशीबद्दल किंवा त्या बाईबद्दल इकडे सगळं शोध आणि तिकडे मी सगळ्या काही गोष्टी इथे पाहायला सुरुवात करते. तेव्हा लगेच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की रम्याला खूप आनंद झालेला असतो. रम्या म्हणत असते, जर ते एकदा का समजलं नाही तर मग आपल्याला सगळी वाट इथे मोकळी होईल आणि काही जरी झालं ना तरी ह्या गोष्टी आपल्याला इथे समजायलाच हव्यात. त्यावर लगेच आता इकडे दुसऱ्या बाजूला जी सुनीता आहे ती इथे तिच्या याच्यामध्ये कॅफेमध्ये असते आणि तिची कामगार जी असते ना ती तिच्याकडे आलेली असते आणि ती म्हणत असते, मॅम त्या दिवशी दिवाळी दिवशी आपण काही एकत्र फोटो काढलेले होते, मग ते फोटो काढलेले कुठे आहेत मॅडम? म्हणजे बघा ना, आता ते जर फोटो मला भेटले ना तर मी माझ्या पेजवर टाकेल आणि आपल्या कॅफेला ते टॅग करेल. म्हणजे काय होईल ना, आपल्या कॅफेचं रीचसुद्धा वाढेल आणि पब्लिसिटीसुद्धा तेवढीच होईल. तेव्हा लगेच आता सुनीता म्हणत असते, हो मी पाठवते ना तुला ते फोटो. असं म्हणून आता सुनीताने ते मोबाईलमध्ये फोटो काढलेले असतात ती पाहत असते आणि तेवढ्यातच तिला त्या मोबाईलमध्ये जीवाचा फोटो दिसलेला असतो. आता जीवाचा फोटो दिसल्यानंतर तिला थोडंसं टेन्शनच येतं आणि मानिनीने कशा पद्धतीने तिच्या कानाखाली वाजवली होती त्या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर लगेच आता सुनीता स्वतःच्या गालालाच हात लावून घेते आणि विचारात पडलेली असते. आता इथे सुनीताने तिचा केलेला अपमान आणि त्याचबरोबर इथे तिनं एवढं सगळं काही जीवाचं रान करून एवढं CCTV फुटेज मिळवून त्याचबरोबर एवढं सगळं तिच्या मैत्रिणीला समजावत असून सुद्धा तिने तिच्यावर विश्वास ठेवलेला नव्हता. त्यामुळे मात्र इथे तिला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की रम्या खाली हॉलमध्ये आलेली असते आणि रम्या हॉलमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती एका गोष्टीचा विचार करत असते. म्हणजे जी आता आशाताई आहे ना काम करणारी, तिच्याकडे येते आणि तिच्याशी बोलत असते. आता ती म्हणत असते, काय ग आशा, काय काम करतेस? त्यावर ती म्हणत असते, काही नाही, आपली रोजचीच कामं. काय ग मला सांग, घरातली कुठे गेली? सगळे आहेत ना? सगळीच आहेत. कोणी ऑफिसला गेले, कोणी बाहेर गेले, कोणी त्यांच्या कामात आहे. अच्छा, काय ग मग मला सांग, तुझ्या मुलाची शाळेची फी भरायची होती, ती फी भरली का? त्यावरती म्हणत असते, हो हो झाली ना भरून. विक्रम दादांनी ती सगळी फी वगैरे सगळं काही भरलेलं आहे. तेव्हा इथे लगेच आता वसू म्हणत असते, हो ग ते तर भरणारच ना, कारण माझा भाऊ आहेच तसा. काय ग मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी ना इथे जे काही दिवाळी दिवशी इथे मानिनीची मैत्रीण आली होती, तिचं काय चाललं होतं ग? ती का भांडत होती एवढी? नाही होतंय, मला काहीच माहिती नाहीये, मी ना आतमध्ये कामात होते ना. म्हणजे तू काहीतरी ऐकलं असेल ना. तिचं नाव काय होतं? मानिनीची मैत्रीणच होती ना ती. पण इकडे ती म्हणत असते, नाही ताई मला काहीच नाही माहिती. तेवढ्यातच मानिनी तिथे आलेली असते आणि मानिनी म्हणत असते, काय चाललंय इथे? तेव्हा लगेच आता इकडे वसूच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतो, बापरे मानिनी आलेली आहे म्हटल्यावर मानिनीने आम्हा दोघींचं बोलणं ऐकलं की काय? आणि मी इथे तिच्या मैत्रिणीबद्दल विचारत होते, ही गोष्ट मानिनीने ऐकली की काय? नाही नाही, असं होता कामा नये. त्यावर लगेच आता इकडे वसू मानिनीकडे जाते आणि म्हणत असते, त्याचं काय आहे ना, मी इकडे सुनीताला म्हणत होते. पण तेवढ्यातच आता इकडे आशामध्ये बोलते आणि ती म्हणत असते, नाही नाही, ह्या वसुताई म्हणत होत्या, काय म्हणत होती? मी तुला जेवणाचंच विचारत होते ना. तेव्हा मानिनी म्हणते, संध्याकाळचा मेनू काय करायचा आणि काय नाही हे सगळं माझं सुनीताला अगोदरच सांगून झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीमध्ये न पडलेलंच बरं. चल जरा आशा माझ्याबरोबर आणि माझ्यासोबत चल. इकडे खूप इम्पॉर्टंट काम आहे, पडदे काढायचे आहेत ना, ते करायचं. हे काय नंतर चालूच राहील, ह्यांच्यासोबत नको थांबूस. त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, नक्कीच काहीतरी आहे, पण काय आहे हे सगळं शोधून काढलं पाहिजे. पण मी ते सगळं शोधूनच काढणार. आता आनंदिनी मस्त टिफिन भरून ऑफिसमध्ये गेलेली असते. जीवाच्या केबिनमध्ये जाते तर जीवाची केबिन ही रिकामीच असते. तेवढ्यातच काका येतात आणि काका आल्याबरोबर म्हणत असतात, अरे वा तुम्ही? हो. आणि नमस्कार काका, कसे आहात? मी बरा आहे, तुम्ही कशा आहात? मी पण ठीक आहे. जीवा दिसत नाहीये तिथे. त्यावर लगेच ते म्हणत असतात, या बाहेर, मी दाखवतो जीवा कुठे आहेत तर. तर आता ते नंदिनीला बाहेर घेऊन जातात आणि ज्या ठिकाणी इथे किपकेअरमध्ये जीवा बसलेला असतो त्या ठिकाणी तिला दाखवतात आणि जीवाकडे नंदिनी पाहतच असते. कारण सगळ्यांसमोर म्हणजे जे काही इतर ऑफिसमध्ये असणारे कलिग्स आहेत त्यांच्यासोबत जीवाला बसवण्यात आलेलं असतं आणि त्यांच्यासोबतच बसून इकडे जीवा काम करत असतो. आता इकडे ते काका सांगत असतात, तुम्हाला सांगू नंदिनी ताई, खरं तर इथे पहिल्यासारखे हे जीवादादा राहिलेलं नाही येतं. म्हणजे पहिल्यासारखं नाही फकड चहा मागतात, नाही हसून खेळून इथे बोलतात, असं अजिबात काहीच होत नाहीये. त्यामुळे मला तर ना थोडंसं टेन्शनच आलेलं आहे. काय होतंय काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही आहेत. पण आता इकडे नंदिनी म्हणते, त्यासाठीच तर मी आलेली आहे ना. बघा ना, त्यांनी ना लंच केलाय, त्याचबरोबर नाही सकाळचा नाश्ता केलाय. नंदिनी म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू, मी आत्ता आलेली आहे ना. काका प्लीज मला एक प्लेट आणून देता का तुम्ही?
तेव्हा लगेच आता इकडे ते काका म्हणत असतात, हो चालेल ना, तुम्ही नका काळजी करू, मी मस्त प्लेट घेऊन येतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो आता खरं तर जीवाच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हीच परत आणू शकता बघा, असं ते म्हणतात आणि प्लेट आणण्यासाठी तिथून निघून जातात. तेव्हा आपण पाहतो की नंदिनी जीवाकडे येत असते. आता जीवा पूर्ण हा काम करण्यातच गुंतलेला असतो. पूर्ण काम त्याला एकत्र करायचं असतं. खरं तर सकाळी नाश्ता केलेला नसतो आणि अधूनमधून पाणी बिस्किटच त्याने खाल्लेलं असतं आणि कशी तरी पोटामध्ये जो खड्डा पडलेला असतो तो भरण्याचा तो काम करत असतो. पण आता किती नाही म्हटलं तरी भूकी लागणारच ना. खूप कामाचा लोड असतो. जे विक्रमने काम दिलेलं असतं ते पूर्ण काम त्याला इथे डेडिकेशनने करायचं असतं. तिने हे सगळं काही दुरूनच पाहत असते. लंच ब्रेक झालेला असतो पण तरीसुद्धा इकडे जीवाने मात्र पाणी आणि बिस्किटवरच भूक भागवलेली असते. आता नंदिनी डोळ्यातलं पाणी पुसते आणि जीवाकडे येण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा नंदिनी त्याला आवाज देते, जीवा जीवा म्हणून. आता जीवाचं लक्ष बाजूला उभे असलेल्या नंदिनीकडे जातं आणि नंदिनीकडे त्याचं लक्ष गेल्यानंतर त्याला खरंच खूप मोठा धक्का बसतो. त्याला तर अपेक्षितच नव्हतं की नंदिनी इथे ऑफिसमध्ये त्याच्याकरिता येईल म्हणून. आणि जेव्हा तो नंदिनीकडे पाहतो तेव्हा जागीच उभा राहतो आणि म्हणत असतो, नंदिनी तू इथे. त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, हो जीवा मी चाललेली आहे. त्यावर तो म्हणतो, पण तू इथे आलीस अशी अचानक का? कशासाठी आलेली आहेस? अगं आत्ता ऑफिसची वेळ सुरू आहे ना. असू देत ना जीवा, मग इथे तुम्ही काम करताय, सकाळी पण तसेच न ब्रेकफास्ट करता निघून आलात, मग मी तुमच्यासाठी इथे आलेले आहे, हे बहुतेक तुम्हाला आवडलं नाही आहे का? त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, नाही ग नंदिनी, असं कसं नाही आवडणार, खूप आवडले, पण तू आत्ता यावेळेला अशी आलीस ना त्यामुळे थोडासा प्रश्न पडला. असं काय करताय? बघा ना, मस्त तुमच्याकरिता मी छान असा गरमागरम टिफिन घेऊन आलेले आहे. आज तुमच्या आवडीचा मशरूम पुलाव आणलेला आहे. माझी खात्री आहे की नक्कीच तुम्हाला आवडेल. तेवढ्यातच काकासुद्धा आलेले असतात आणि तेव्हा नंदिनी म्हणते, बघा डिश पण आली, चला बरं बसा पटकन. तेव्हा जीवा म्हणत असतो, नाही नंदिनी, मला आत्ता नाही खाता येणार, प्लीज तू आग्रह करू नकोस ना, मला नाही खाता येणार. जीवा काय हे असं काय करताय? खाता येणार नाही म्हणजे का नाही खाता येणार आहे? खावंच लागणार आहे. हो, भूक लागली, लंच ब्रेक होऊन गेलेला आहे आणि तुम्ही अजूनसुद्धा असं पाणी आणि बिस्किटावर किती वेळ भूक भागवणार आहात? अजिबात मी तुमचं काहीच ऐकणार नाही. चला बरं बसा पटकन, खायला बसा. असं आता इथे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण इकडे पाहतो की रम्या तिथे आलेली असते. तर दुसऱ्या बाजूला काव्या ही अभ्यास करत असताना इथे पार्थ खोलीमध्ये येतो आणि पार्थ चालत असतो खरं तर मोबाईलमध्ये पाहून आणि काव्या पुस्तकात पाहून चालत असते. तेवढ्यातच पार्थचा धक्का इथे काव्याला लागतो आणि काव्या जोरातच ओरडते. त्यावर ती म्हणत असते, हे 2-2 घातलेले आहेत ना एक्स्ट्राचे, ते कशासाठी ठेवले डोळ्यावरती? एवढं मोठं माणूस चालताना तुम्हाला दिसत नाही आहे का देशमुख? काय करताय तुम्ही? त्यावर आता पार्थसुद्धा म्हणत असतो, तुम्ही सुद्धा तर घातलेलंच आहे ना, मग तुम्हाला दिसत नाही आहे का? त्यावर आता काव्या म्हणते, पण मला लागलं ना देशमुख, किती जोराचं लागलं, तुम्हाला दिसत नाही का हो? मी एकतर अभ्यास करते आणि तुम्ही असे फेऱ्या मारताय मोबाईलमध्ये बघून. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, काय चाललंय हे सगळं? एका जागी अभ्यास करावा ना मग बसून. त्यावर लगेच आता इकडे काव्या म्हणत असते, एका जागी अभ्यास करावा म्हणजे एकतर माझा एवढा अभ्यास पडलाय आणि मी तो करते, तर तुम्ही असे मध्ये 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 येताय. मी तर म्हटलं बोके फक्त डोळे बंद करूनच दूध पितात, पण इथं तर डोळे बंद करून बोके चालतात पण. त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, काय चाललंय तुमचं? असं म्हणून तो तिच्या डोक्यावरती टपली मारतो, पण ते हात जो आहे तो डोळ्याला लागतो. आता डोळ्याला लागल्याबरोबर काव्या ओरडायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते, देशमुख देशमुख काय केलं तुम्ही? हे मला किती त्रास होतो, एकतर भुकेने माझ्या पोटात खड्डा पडलाय, कावळे आता ते पोटातले बाहेर यायची वेळ आलेली आहे आणि तुम्ही मला असं डोळ्यावरती माझ्या मारलेला आहे. शिवबा जा आता, मला तर ना कोणाशी काही बोलायचंच नाही, किती त्रास होतोय तो मला आणि भूक लागले. त्यावर पार्थ म्हणत असतो, भूक लागली तर मग खाऊन घ्यायचं ना. तेव्हा काव्या म्हणत असते, इथे मला अभ्यास करायचा आहे, अभ्यास माझा बाकी आहे, ते सगळं काही सोडून मी इथे अभ्यास करते आणि तुम्ही मला हे सगळं काही असं सांगताय देशमुख? लगेच आता इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याच्या डोळ्याला लागलेलं असल्या कारणाने रुमाल बाहेर काढतो. रुमाल बाहेर काढून तो आता लगेचच श्वासाने तो रुमाल गरम करत असतो आणि काव्याच्या डोळ्यावरती तो रुमाल लावण्याचा प्रयत्न करतो. त्यावर लगेच आता बास ठीक आहे मी आता. तेव्हा लगेच आता खाली खिशातून एक पार्थचा कागद पडलेला असतो, एक रिसिट असते खरं तर. ती काव्या उचलते आणि उचलल्याबरोबर पाहते तर काय, ती ज्वेलर्सच्या इथली रिसिट असते. तेव्हा लगेच इकडे ती म्हणते, अरे ज्वेलर्सची रिसिट आहे ही तर. तेव्हा लगेच पार्थिच्या हातातून रिसिट काढून घेतो आणि म्हणत असतो, हो मी आईसाठी दागिना बनवतोय. तेव्हा काव्या म्हणते, मी विचारले का तुम्ही कोणासाठी दागिना बनवताय म्हणून? त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही तुम्हाला खूप सारे प्रश्न पडत असतात ना, म्हणून मी अगोदरच उत्तर देऊन टाकलं. असं म्हणून आता लगेच काव्या म्हणत असते, काय चाललंय हे?
त्यावर तो म्हणत असतो, तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना, करा, अभ्यास करा, वेळ वाया घालू नका, मी आलोच, असं म्हणून आता पार्थ तिथून निघून जात असतो. तर काव्या हे त्याचं वागणं पाहतच असते. जो पार्थ निघून जातो ती काव्या मात्र त्याच्याकडे पाहतेच. तिला असं वाटतं की नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे, नक्कीच काहीतरी झोल आहे, पण काय ते शोधायला पाहिजे. आता रम्या तिथे येते आणि रम्या तिथे आल्याबरोबर म्हणत असते, लंच ब्रेक ओव्हर, असं म्हटल्यानंतर आता दोघे सुद्धा तिच्याकडे पाहतात. ज्या जीवाच्या हातामध्ये डिश असते आणि त्या डिशमध्ये जो नंदिनीने बनवलेला पुलाव असतो आणि त्यामध्ये त्याने एक चमचा भरलेला असतो, तो अक्षरशः आहे त्याच ठिकाणी इथे हात त्याचा थांबलेला असतो. आता रम्या म्हणत असते, लंच ब्रेक ओव्हर, हे काय, अजून तुझा लंचच झाला नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, काय ग, काय चाललंय तुझं, लंच ब्रेक ओव्हर म्हणजे. त्यावर इकडे रम्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, इथे आपल्या ऑफिसमधला स्टाफ जो आहे ना, तो इकडे दुपारची जेवणं वगैरे केली ना तर काय होतं माहिती का, तर ते तसंच नाश्त्यापर्यंत म्हणजे जी काही 5-6 वाजताची जी काही कॉफी होते ना, त्या कॉफीपर्यंत ते तसेच रिंगळत पडतात आणि म्हणून त्यांना मला सतत कंटिन्यू इथे त्यांना सावध करावं लागतं आणि सावध करत असताना त्यांच्याकडे मला लक्षसुद्धा द्यावं लागतं, म्हणून हे सगळं काही आहे. त्यावर लगेच आता इकडे नंदिनी म्हणत असते, काय गे, आपल्या हातामध्ये सुरी दिली आहे म्हटल्यावर आपण काही कापत बसलं तर चालतं का ग, आ. त्यावर इकडे रम्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, मला पाहावं लागतं कोण किती डेडिकेशनने काम करतोय तर. त्यावर नंदिनी तिला म्हणत असते, माझ्या माहितीच तो आपल्या इथे असणारा प्रत्येक स्टाफ हा डेडिकेशननेच काम करतो. राहिला प्रश्न जीवाचा. तुला एक गोष्ट समजते का, रात्रीसुद्धा त्यांच्या कामामुळे त्यांनी डिनर केला नाही. सकाळी ऑफिसमध्ये त्यांचं काम पूर्ण करायचं होतं म्हणून ते ब्रेकफास्ट न करताच आलेत. आत्तासुद्धा लंच झालाय, लंच ब्रेकमध्ये सुद्धा ते त्यांचं काम करत होते. आणि जर माणसाच्या पोटात भुकीने खड्डा पडला असेल तर तो माणूस चहा आणि त्याचबरोबर बिस्किट किंवा बिस्किट आणि पाणीबरोबर स्वतःची भूक भागवण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस तुला जीवा किती डेडिकेशनने काम करतायत हे दिसलं नाही का. आत्ता ते जेवतायत तर तुला एवढा का प्रॉब्लेम होतोय रम्या. त्यावर रम्या मात्र शांत बसलेली असते. आता इकडे जीवा उठून उभा राहतो आणि तो म्हणत असतो, नंदिनी असू दे ना, राहू देत, काही फरक पडत नाही, मी माझं काम करतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, अजिबात नाही, तुला माहिती ना ते कोण आहेत म्हणून. आणि काय ग, जर जीवाने एक छोटी चूक केली तर तू प्रत्येक वेळी त्यांना असं गृहीत धरणार आहेस का. अजिबात असं करू शकत नाही, समजलं. त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा बसा इथे, अजिबात उठायची वगैरे काहीच गरज नाहीये, पहिला हा जो काही डिनर लंच आहे तो करून घ्या. त्यावर लगेच आता रम्या चिडते आणि म्हणत असते, नंदिनी हे बघ, हे ऑफिस आहे, घर नाहीये, समजलं तुला. आणि हे असले लाड नखरे घरी सांभाळले जातात, घरी इथे पाळले जातात, ऑफिसमध्ये नाही. त्यामुळे तू ह्या असल्या गोष्टी अजिबात करू नकोस. आणि हा काय लहान आहे का, कळलं, काम करायला आला इथे ऑफिसमध्ये, पॅम्पर करायला नाही आलेला. तेवढ्यातच आता विक्रम आलेले असतात. विक्रम आल्याबरोबर म्हणत असतात, काय चाललंय इथे. असं आल्याबरोबर इथे आपण पाहतो की लगेचच ते म्हणत असतात, आणखी लंच वेळ संपलेली नाही का. त्यावर रम्याला तर तेवढंच आयतं मिळालेलं असतं. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, मामा तेच तेच मी सगळ्यांना तेच सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि मी तेच म्हणत होते की लंच ब्रेक कधीच संपला आहे, पण ही नंदिनी मात्र काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नाहीये, असं सुद्धा आता इकडे ती विक्रमला सांगत असते. तेव्हा लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, त्याचं काय आहे ना नंदिनी, हे बघ, लंच ब्रेक कधीच संपलेला आहे आणि हे काही घर नाहीये, तू त्याच्याकरिता जेवण घेऊन यायला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नंदिनी, आपल्या कॅन्टीनमध्ये चहा, नाश्ता, जेवण हे सगळं काही खूप छान असं मिळतं. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की बाकीच्यांना इथे विक्रम म्हणत असतात, चला तुमची कामं तुम्ही कंटिन्यू करा. आणि त्यावर लगेच आता रम्याला म्हणत असतात, काय ग रम्या, तुझं काय चाललेलं आहे. त्यावर ती म्हणत असते, हो मामा, माझं सुद्धा काम मी करतच आलेले आहे. कुठे काम करतेस, कसलं, इथे उभा राहून कामं करतेस. त्यावर रम्या सुद्धा तिथून निघून जाते. आणि तेव्हा लगेच आता जीवा तिला म्हणत असतो, नाही नंदिनी असू दे, मी आत्ता नाही खाते. पण तेव्हा लगेच आता विक्रम म्हणत असतात, खाऊन घ्या आता तेवढं, जीवाला सांगतात आणि विक्रम तिथून निघून जातात. आता नंदिनीला हे सगळं काही सांगितल्यानंतर खूप छान वाटत असतं. शेवटी बाप आहे आणि बापाला लेकाची काळजी ही असणारच, म्हणून तिचे डोळे भरून आलेले असतात. तर आता इकडे जीवा तो नाश्ता खायला बसलेला असतो, तर इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच विक्रम काकांना म्हणत असतात, एक काम करा, इथे जीवाला ना चहा, कॉफी, नाश्ता
त्याचबरोबर जे काही पाहिजे आहे ना ते त्याला वेळच्या वेळी द्यायचा आणि त्याची थोडीशी काळजी घ्या. तेव्हा लगेच आता काकासुद्धा म्हणत असतात, हो मी नक्कीच त्या सगळ्या गोष्टीची काळजी घेईल. तर आता इकडे जीवा कितीतरी दिवस उपवाशी असल्यागत अगदी त्या जेवणावरती तुटून पडलेला असतो आणि खूपच आवडीने तो मशरूम पुलाव इथे तो खात असतो. आता इकडे आपण पाहतो नंदिनी खूप आनंदात असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता म्हणत असतो, आता ना एक फोन आला होता, कव्याला म्हणत असतो. तेव्हा कव्या म्हणते, कोणाचा फोन होता? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो होता ना फोन. पण काव्या विचारते, काय झाले देशमुख, एवढे अपसेट का आहेत? कसलं एवढं टेन्शन आले? फोन कोणाचा होता ते तरी सांगा. त्यावर पार्थ म्हणत असतो, काउन्सिलर मॅडमचा फोन होता. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, मग ठीक आहे ना, त्यांना फोन करून रिटर्न सांगा किंवा मेसेज करा की आम्ही तुम्हाला उद्या भेटायला येतो म्हणून. तेव्हा पार्थ म्हणत असतो, भेटायला येतो म्हणून म्हणजे मला एक गोष्ट सांगा काव्या, तुम्हाला घटस्फोट हवा आहे का? त्यावर काव्या मात्र पार्थकडे शॉक लागल्यासारखीच बघत असते आणि थोड्या वेळासाठी विचारामध्ये ती गुंतलेली असते. तर आता इकडे लंच झालेला असतो आणि लंच झाल्यानंतर जीवा जो आहे तो आता नंदिनीला बाय करण्यासाठी आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल, सगळ्या गोष्टी आता आपल्या मनासारख्या होतील, नका काळजी करू. त्यावर लगेच आता इकडे जीवा म्हणत असतो, हो नंदिनी ते सगळं काही ठीक आहे, पण आजीचा हार विकल्यानंतर मी सगळ्यात मोठी इथे चूक केलेली आहे आणि ती चूक मला इथे महागात पडलेली आहे, असं सुद्धा इकडे आता तो म्हणत असतो. त्यावर नंदिनी म्हणत असते, मी तुमचा तो मान नक्की मिळून देईन, आजीचा हार तुम्हाला परत मिळून तुमचा मान नक्कीच मिळून देईन. त्यावर इकडे घरी आल्यावर सुद्धा नंदिनी तेच मानिनीला सांगत असते आणि मानिनी म्हणत असते, हो 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 नक्की तो हार तू मिळून देशील आणि जीवाचा मान सुद्धा तू मिळून देशील याची मला पूर्ण खात्री आहे. माझा आशीर्वाद सतत तुझ्या कायम पाठीशी आहे, असं म्हणून आता इकडे ती लगेचच नंदिनीला मिठी मारत असते. तर पाहत रहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात.